नमस्कार आकाश, स्वीट होम मध्ये आपलं स्वागत। स्वीट होम मध्ये आपण बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा प्रवास जाणून घेत असतो। आज आपण अशाच एका व्यावसायिकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे बांधकाम क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात देखील उल्लेखनीय काम आहे आणि ते आहेत गादिया ग्रुपचे चेअरमन शिरीष गादिया। गादिया परिवार हा महाराष्ट्रातील सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारा ग्रुप म्हणून ओळखला जातो। प्राचार्य खिवराज गादिया या शिक्षण क्षेत्रातील मोठं नाव गादिया परिवाराला लाभलंय। त्यांच्याच पुढच्या पिढीने सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आपल्या परिवाराचं नाव आणखी मोठं केलंय। महाराष्ट्रात परवडणाऱ्या किमतीत सामान्य लोकांना घरं देण्यापासून शिरीष गादिया यांनी आपला व्यावसायिक प्रवास सुरू केला। औरंगाबाद, पुणे आणि मुंबईत शिरीष गादिया यांनी वेगवेगळ्या दर्जेदार गृहप्रकल्पांची मालिका यशस्वीपणे राबवली आहे। गृहनिर्माण प्रकल्पात काम करताना शिरीष गादिया यांनी मुंबईत सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे। मुंबई आणि नवी मुंबईच्या विस्तारीकरणानंतर महाराष्ट्र सरकार मुंबई 3 चा प्रकल्प घेऊन येत आहे। नवी मुंबईचा विकास करणाऱ्या सिडकोकडेच मुंबई 3 च्या नियोजनाची जबाबदारी आहे। नव्या शहरांची जननी अशी ओळख असलेल्या सिडकोने नयनाच्या माध्यमातून मुंबई 3 विकसित करण्याचं ठरवलंय। मुंबईत आपल्या हक्काच्या घरासाठी भारतभरातून लोकांची मागणी असताना अतिशय वाजवी किमतीत मुंबई 3 मध्ये 400 एकर परिसरात सुसज्ज असे गृहप्रकल्प व भव्य बंगल्यांसह स्वतःचे सुरक्षित प्लॉटची योजना घेऊन शिरीष गादिया आले आहेत। त्यांच्या स्वप्नातील मुंबई 3 ची संकल्पना आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। म्हणजे मुंबई ही जगाची एक आर्थिक राजधानी आहे आणि इथं एक रिअल इस्टेटचा पोटेन्शियल फार पूर्वीपासून निर्माण झालेला आहे। आम्ही मागील 30-35 वर्षापासून रिअल इस्टेटमध्ये काम करतो आहे आणि औरंगाबादला आम्ही बरेच प्रकल्प पूर्ण केलेले आहेत आणि मुंबई 3 आम्हाला वाटलं की खूप चांगला पोटेन्शियल बिझनेस पोटेन्शियल इथं आहे। बेसिकली मुंबई हा एक आयलँड होता आणि इथे जी पॉप्युलेशन डेन्सिटी एवढी मोठी होती की व्यवसायाची राजधानी असल्यामुळे पूर्ण जगातनं देशातनं इथं लोक कामाला आले आहे आणि इथं पर कॅपिटा इन्कम फार चांगलं असूनही जागेच्या कमतरतेमुळं तर राहणीमान मिळत नव्हतं लोकांना आणि राहणं फार महाग होतं। जागा महाग, घर महाग, सगळं महाग। पहिल्यांदा मुंबईला अटल सेतूमुळं एक लँड पार्सल अवेलेबल झाला जेणेकरून मध्यमवर्गीयांसाठी, अप्पर क्लाससाठी, सगळ्यांसाठीच एक नवीन व्यवस्थित घरांची एक पर्याय निर्माण झाला आणि आम्ही त्याच्यातच आमची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी बघतोय की आता जर आपण बघितले की भारतातल्या काही शहरं जसे पुणे आहे, इंदोर आहे, बेंगलोर आहे, हे फक्त एक IT च्या उद्योगामुळे यांचा जो ग्रोथ आहे तो इतका फास्ट झाला। हे तर मुंबई आहे। मुंबई ही जगाची आर्थिक राजधानी आहे। IT हा एक फक्त डेव्हलपमेंटचा इथं पोटेन्शियल नाही, इथं सगळ्याच प्रकारचं पोटेन्शियल प्लस गव्हर्नमेंटने इथं जगातलं मोठा डाटा सेंटर आणायचं ठरवलं आहे। इथं फार लवकर सगळा व्यवसाय विकसित होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडं गुंतवणूकदारांचा एक विश्वास राहिलेला आहे आणि ते गुंतवणूक करताना त्यांना चांगला फायदा मिळावा, सोबत आम्हालाही 2 फायदा हा उद्दिष्ट ठेवूनच आम्ही मुंबई 3 मध्ये आलो।
नागरिकांचा विचार करून मुंबई 3 ची उभारणी होते. यात सर्वसामान्यांना काय काय फायदा होऊ शकतो याबद्दल सांगतात शिरीष गादिया सर. बघा, जर आपण मुंबईतले रेट कम्पेअर केले, साधारण आपण जर नरिमन पॉईंट हा एक मुंबईचा जिथून सगळा ग्रोथ डेव्हलप झाला आहे, तो जर एक पॉईंट धरला, मंत्रालय किंवा नरिमन पॉईंट, तर साधारण तिथून जसं अंतर आहे त्याप्रमाणे मुंबईत प्रॉपर्टीचे रेट आहे. आजच्या घडीला मुंबईमध्ये नरिमन पॉईंटपासून जर आम्ही 1 तासाच्या अंतरावर समजा बांद्रा, दादर किंवा त्या पुढचा जर अंधेरीपर्यंत जर बघितलं तर साधारण 30-40 हजार रुपयाच्या खाली फ्लॅट नाही आहेत. आणि आम्ही आणि इतर सर्व बिल्डर्स मुंबई 3मध्ये ते 5,000 आणि 5,000च्या आसपास आम्ही फ्लॅटचे रेट्स, प्लॉटचे रेट्स ठेवतो आहे. तर निश्चितच हे मध्यमवर्गीयांसाठीच एक फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. मुंबईत जे स्वतःचं घर करण्यासाठी जो आर्थिक ओझं ओढतो आहे, निश्चित आज त्याला त्याच्यातनं निम्म तरी सोल्युशन प्लस चांगलं इन्व्हायरमेंट, झोपडपट्टीमुक्त वसाहत, स्वस्त एज्युकेशन, स्वस्त सगळ्या गोष्टी म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आणि एक नवीन इन्व्हायरमेंट, सुनियोजित एरियात घर, ह्या सगळ्या बेनिफिट्स सर्वसामान्यांना होणार आहेत. मुंबई 3 मध्ये जागा किंवा घर घेणाऱ्यांच्या हिताचा विचार करून त्यांनाही या गुंतवणुकीत काय फायदा मिळेल हे देखील ऐकूयात. कोणत्याही नवीन वसाहत होताना जे सुरुवातीला जे लोक आपलं घर किंवा प्लॉट किंवा जमीन घेतात, तर कालासोबत डेव्हलपमेंटबरोबर त्या प्रॉपर्टीचे रेट पटीने वाढतात. हा सगळ्या भारतातला अनुभव आहे आणि बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. इथंही निश्चित होणार. फक्त यात एकच प्लस पॉईंट आहे की ही डेव्हलपमेंट मुंबईच्या बेसवर, धर्तीवर आहे. इथं अजून त्याचा ग्रोथ किती पटीने कसा होईल ते इमॅजिनच करू शकत नाही, इतका चांगला होईल तो. स्वीट होम मध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्वीट होम. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वीट होम मध्ये आपलं स्वागत. स्वीट होम मध्ये आज आपल्या सोबत आहेत गादिया ग्रुपचे चेअरमॅन शिरीष गादिया सर. गृहनिर्माण प्रकल्पात काम करत असताना मध्यमवर्गीय लोकांच्या अपेक्षांचा अभ्यास करण्याची संधी शिरीष गादिया यांना मिळाली. भारतात साधारण 40 कोटी मध्यमवर्गीय लोक राहतात. विवाह हा प्रत्येक कुटुंबात होणारा आनंद सोहळा आहे. लग्नाच्या वेळी मुलामुलींच्या कुटुंबाची होणारी धावपळ ही सर्वश्रुत आहे. त्यामुळे सध्या डेस्टिनेशन वेडिंग करू इच्छिणाऱ्यांचं प्रमाण बऱ्यापैकी दिसून येत आहे. डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे लग्नासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध असणं. त्यामुळे या डेस्टिनेशन वेडिंगचं सामान्य लोकांना प्रचंड आकर्षण आहे. पण बजेटमध्ये बसत नसल्यामुळे अनेक परिवार आपल्या आवडीला मुरड घालतात. सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून शिरीष गादिया यांनी मंगलम डेस्टिनेशन वेडिंग क्लबची औरंगाबाद इथे भव्य आखणी आणि नियोजन केलंय. 28 एकरातील हे भव्य डेस्टिनेशन वेडिंग क्लब अनेकांना खुणावतंय.
ही संकल्पना नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात शिरीष गादिया यांच्याकडून. मंगलम वेडिंग डेस्टिनेशन हे गादिया ग्रुपने एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं आहे. याची संकल्पना ही खरं म्हणजे मी माझ्या मुलाचं लग्न 2019मध्ये रामोजी फिल्म सिटीमध्ये केलं. तर त्या ठिकाणी मला ही संकल्पना आली की आपण अशी काहीतरी व्यवस्था निर्माण करावं की जेणेकरून लग्नाच्या वेळेस होणारा अवास्तव खर्च आणि लग्नाच्या वेळेस आई वडील नातेवाईकांना होणारी धांदल ह्या सगळ्या गोष्टी स्वतः अनुभवल्यानंतर विचार आला की अशी काही व्यवस्था निर्माण करावी की आपण ज्यावेळेस डेस्टिनेशन वेडिंग करतो किंवा ज्या पालकांची डेस्टिनेशन वेडिंग करायची इच्छा आहे त्यांना सर्व सुविधा एकाच वेळेस एका ठिकाणी मिळाव्यात आणि त्या मिळताना परत त्या कॉस्ट इफेक्टिव्ह असाव्यात. सध्याच्या घडीला डेस्टिनेशन वेडिंग फक्त 1% अति रिच लोकांच्या रिचमध्ये आहे. मंगलम वेडिंग डेस्टिनेशन जे मेंबरशिपच्या स्वरूपात लोकांना डेस्टिनेशन वेडिंगची एक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात साधारण आम्ही एक फायनान्शियल ॲनालिसिस करून मध्यमवर्गीयाला परवडेल अशा स्वरूपात त्याची आम्ही मेंबरशिप आणि त्याचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. आणि निश्चितच यामुळे 40% लोकांना म्हणजे 1% लोक सध्या अफोर्ड करू शकतात. आम्ही जी व्यवस्था निर्माण करतो आहे त्यात साधारण 40% लोकांना म्हणजे 40% मध्यमवर्गीयांना त्याचा फायदा मिळू शकतो. नो डाऊट त्यात आमचं बिझनेसचाही एक अँगल आहे. आम्हाला 40% बिझनेसचं पोटेन्शियल आहे आणि आमच्या औरंगाबादच्या पहिल्या प्रकल्पात फक्त 5,200 मेंबर्स आहेत. आणि असंच एकदा हा एक मॉडेल तयार झाला हे मॉडेल बघून याची आवश्यकता पूर्ण भारतात आहे आणि याचा विस्तार त्याप्रमाणे जसे वेळेवरती होईल त्याप्रमाणे करायचा आमचा प्रयत्न राहील. डेस्टिनेशन वेडिंग ही फक्त अप्पर क्लाससाठीच आहे असे न मानता मध्यमवर्गीयांना देखील डेस्टिनेशन पद्धतीनं लग्न करता यावं यासाठी मंगलम वेडिंगची उभारणी करणाऱ्या शिरीष गादिया यांचा नेमका उद्देश काय होता आणि त्यांनी हे कसं साध्य केलं हे जाणून घेऊयात. व्यावसायिकासमोर एक जे लोकांना आवडेल असं प्रोडक्ट देणं जेणेकरून ते सहज विकू शकेल आणि त्याचा फायदा घेणाऱ्याला आणि विकणाऱ्याला होईल. आणि व्यवसाय त्यावेळेसच होऊ शकतो ज्यावेळेस तो दोघांसाठी फायदेशीर आहे, घेणारा आणि विकणारा. तर त्याला आम्ही हा संकल्पनेत आणलेला आहे की जेणेकरून आमची मेंबरशिप घेणाऱ्याला साधारण आज जो डेस्टिनेशन वेडिंगला खर्च येतो त्यात 50% त्याची साधारण बचत होऊ शकते. प्लस त्याला एकाच ठिकाणी सगळ्या सुविधा मिळतील. प्लस त्याला सुविधेबरोबर तो एक आपण जसं एक आपल्या भविष्यात एक नियोजन करतो प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने आपल्या कुवतीप्रमाणे मग ते एक इन्शुरन्सच्या पॉलिसीज असो किंवा मुलांच्या लग्नासाठी थोडंसं एक विचार ठेवून प्रत्येक पाल्य आपल्या मुलांचा विचार करून बघू शकतो. तर याच्यात मेंबरशिपचा टेन्युअर 15 वर्ष आहे. तर प्रत्येक पाल्य आपल्या मुलांच्या लग्नासाठी हा एक नियोजन करू ठेवू शकतात. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष अप टू 15 इयर्स. बेसिकली मंगलम डेस्टिनेशनमध्ये आम्ही 2 टाईपच्या मेंबरशिप देतो आहे. सिल्वर मेंबरशिपमध्ये आहे आणि गोल्ड मेंबरशिप आहे. दोन्ही मेंबरशिपमध्ये फक्त हाच फरक आहे की गोल्ड मेंबरशिपमध्ये मुहूर्तावर लग्न करता येईल आणि सिल्वर मेंबरशिपला इतर वेळेस लग्न करतात. साधारण
आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षातनं 75 मुहूर्त लग्नाचे येतात. तर ॲट ए टाईम आमच्याकडं 2 लग्नांची कॅपॅसिटी आम्ही डेव्हलप केलेली आहे आणि साधारण 150 लग्न आम्ही दरवर्षी करू शकतो. त्याप्रमाणे 15 वर्षात 2250 लग्न होऊ शकतात मुहूर्ताचे. तर आम्ही मेंबरशिप देताना प्रत्येक मेंबरला त्याच्या लग्नाची एक टेंटेटिव्ह इयर आम्ही त्याच्याकडनं घेणार. त्याप्रमाणेच एका वर्षात 150 लोकांनाच आम्ही लग्नाचे कमिटमेंट देणार. त्याप्रमाणे 15 वर्षात आम्ही 2250 लोकांना देणार आणि साधारण 300 लग्न आम्ही बिनमुहूर्ताचे करू शकतो वर्षात. त्याप्रमाणे ते आम्ही 15 वर्षाचं त्यांचं बुकिंग घेणार, त्यांनाही आम्ही इयर करणार. पण आम्ही त्याच्यात फार फ्लेक्झिबल आणि एक कमर्शियल विचार केला आहे की पैसे भरणाऱ्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. मेंबरशिप घेऊन पैसे भरणाऱ्याला त्याचा मोबदला निश्चित मिळाला. म्हणून आम्ही ही मेंबरशिप एक तर तुम्ही विकू पण शकता, डोनेट करू शकता किंवा ट्रान्सफरही करू शकता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर कोणाच्या अपत्याचं लग्न अगोदर ठरलं किंवा उशीर झाला तर त्यात इंटरचेंज पोटेन्शियलप्रमाणे इंटरचेंज करण्याची आम्ही प्रोव्हिजन ठेवली. त्या व्यतिरिक्त आम्ही 1/3 कॅपॅसिटी एक्स्ट्रा ठेवली आहे की जर लोकांचे नियोजित वेळेत लग्न नाही झाले, पुढं मागं झाले, तर त्यांचे लग्नाची ऑपॉर्च्युनिटी वेस्ट होऊ नये त्याकरता आम्ही ठेवलं आहे. बेसिकली आम्ही 15 वर्षाच्या मेंबरशिपमध्ये त्याला दरवर्षी 2 दिवस फ्री स्टे 5 स्टार रिसॉर्टमध्ये देतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक लग्न त्याला करायची संधी आहे. त्या लग्नाच्या वेळेस एक 30,000 स्क्वेअर फूटचं वेल डेकोरेटिव्ह लॉन, 15,000 स्क्वेअर फूट आणि 10,000 स्क्वेअर फूटच्या साईजचे बँक्वेट हॉल्स आणि 40 कॉटेजेस 2 दिवस ही त्याला फ्रीमध्ये आम्ही देणार त्याच्या मेंबरशिपच्या सबस्क्रिप्शनच्या अग्रीजमध्ये. तर हा एवढा मोठा बेनिफिट त्याला आम्ही देतो आहे. आणि हा मेंबरशिप घेताना बरेच लोक कमर्शियली विचार करतात व आम्हाला 10 वर्षानंतर लग्न करायचं, आज गुंतवणूक करून काय फायदा आहे, आम्हाला तर बँकेत व्याज मिळेल. पण एक गोष्ट मी याच्यात क्लिअर करू इच्छितो की व्याजाचं कॅल्क्युलेशन तर व्यवसायात होणारच, ते प्रत्येक ठिकाणी होतं. पण बेसिकली महागाईचा दर हा व्याजाच्या दरापेक्षा खूप जास्त आहे. तर समजा कोणी 10 वर्ष नंतर लग्न करायचा विचार करतो आहे आणि आज मेंबरशिप घेतो आहे, तर आज ज्या मेंबरशिप कॉस्टमध्ये किंवा आजचा जो खर्च आहे लग्नाचा तो निश्चितच 10 वर्षात पटीने वाढणार. त्याचं व्याज वेस्ट होणार नाही, ही गुंतवणूक त्याला व्यवस्थित रिटर्न देऊन जाईल. आणि आम्ही याच्यात लोन फॅसिलिटी करून द्यायची पण व्यवस्था करतो की जेणेकरून तो एक फ्लेक्झिबल टाईममध्ये त्याच्या मेंबरशिपचे पैसे भरू शकतो. मंगलम डेस्टिनेशन वेडिंग संकल्पना आपण समजावून घेतली. मात्र लग्न सोहळ्या व्यतिरिक्त या ठिकाणी ग्राहकांना आणखीन कोणकोणत्या फॅसिलिटीज मिळणार आहेत हे देखील जाणून घेऊयात. मंगलम वेडिंग डेस्टिनेशनचा हा एक रिसॉर्ट टाईप आम्ही डेव्हलप केलेला आहे. इट्स अ 3 स्टार रिसॉर्ट. याच्यामध्ये आम्ही लग्नाव्यतिरिक्त इतर वेळेसही मेंबर्सला येऊन त्यांचं रिक्रिएशनल म्हणा किंवा आम्ही तिथं एक क्लब हाऊस निर्माण केलं आहे, ज्यात बॅडमिंटन हॉल आहे, स्क्वॅश कोर्ट आहे, इंडोर गेम्स आहेत. तसंच एक स्विमिंग पूल केला आहे, तो आमच्या मेंबरला इतर वेळेसही वापरता येईल. तसंच आम्ही रेस्टॉरंट तयार केलं आहे. शनिवार रविवार सुट्टीच्या वेळेस कधी येऊन रेस्टॉरंटचा आनंद लोक घेऊ शकतात. चिल्ड्रन प्ले एरिया केला आहे, म्हणजे पालक आपल्या मुलांना घेऊन तिथं संध्याकाळच्या वेळेस कधीही येऊन तिथं एन्जॉय करू शकतात. रेस्टॉरंटमध्ये त्यांना फूडचं डिस्काउंट मिळेल. परत त्यांनी जर अतिरिक्त काही रूम्स घेतल्या,
त्याच्या फॅसिलिटी रूमच्या व्यतिरिक्त तर त्याच्यावरती डिस्काउंट मिळेल. आणि बेसिकली हा परिसर एक ग्रामीण क्षेत्रात आम्ही निर्माण केले, जे औरंगाबादपासून जवळ आहे. पण एक ग्रामीण वातावरण, एक शांत वातावरण आहे. पार्किंग फार मोठी आम्ही अवेलेबल केली, त्यामुळे कंजेशन होणार नाही. अनडिस्टर्ब लोक त्यांचा कार्यक्रम, मीटिंग्स आहेत. आमच्यापासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर एशियातली मोठी इंडस्ट्रियल एरिया, वाळूज इंडस्ट्रियल एरिया आहे. तर तिथलच्या कॉर्पोरेट लोकांनाही इथं काही कार्यक्रम घेता येतील. अशा बऱ्याच फॅसिलिटीज आहेत. आणि आता याच्यानंतर आम्ही काही ॲडही करू शकतो. जसं आमच्या मराठवाड्यात उरडा हा फार एक आवडीचा विषय आहे. भविष्यात उरडा पार्टी आहे, वेलनेस सेंटर आहे, निसर्गोपचार केंद्र आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही याच्यात ॲड करू शकतो. मंगलम डेस्टिनेशन वेडिंगचा सर्वसामान्यांनी नक्की लाभ घ्या आणि लग्न या आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणाला अविस्मरणीय करा. स्वीट होम मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नव्या प्रोजेक्टसह. तोपर्यंत धन्यवाद.